कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू हाय हाय, एक कसा गेला पेपर? मस्त ठीक होता। मनीष, अरे विश्वाशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? अरे ऍटलीस्ट तो कुठे हे तरी कळायला हवं। 4 पेपर मिस झालेत त्याचे। उगाच त्याचं वर्ष वाया जायला नको रे। काय झालं? तुम्ही दोघं काही बोलत का नाही आहात? अरे मला निदान सांगा ना, कुठे आहे तो? तो ठीक आहे ना? काही झालं नाहीये ना त्याला? जानू, विश्वा ठीक आहे, त्याला काहीच झालं नाहीये। थोडे फॅमिली इश्यू आहेत, बाकी काही नाही। म्हणजे तुमच्या दोघांचं बोलणं होतंय विश्वासोबत? प्लीज मला सांगा ना, तो जिथे कुठे असेल ना तिथे जाऊन भेटते मी त्याला। अगं जानू, तो कधीतरीच आमचे फोन उचलतो आणि हार्डली 2-3 मिनिटच बोलतो आम्ही। तो कुठे आहे हेही सांगत नाही। कुठे आहे हा मॅम? बरं, नेक्स्ट टाइम जर तुमचा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर त्याला प्लीज सांगा, मला भेटायचंय त्याला। हो नक्की जानू। हे एक मिनिट, आपल्याला कॉलेजच्या रजिस्टर मध्ये विश्वाच्या घराचा पत्ता मिळू शकतो ना? मी पटकन ऑफिस मधून त्याच्या घरचा पत्ता मिळवते। आलेच मी। शिट, याने पण फोन ठेवला। फोन कर त्याला आधी। हॅलो विश्वा। हॅलो। अरे जानू तुझ्या ऍड्रेस विचारते, देऊ का? नाही नको, तिच्या आयुष्यात ती चांगली सेटल झाली आहे रे। माझ्याबद्दल कळत तर फार डिस्टर्ब होईल ती। नको, तुम्ही तिला काहीच सांगू नका। आणि ऐका, जर तिला माझा ऍड्रेस कळलाच तर तिला सांगा आम्ही कुठेतरी वेगळीकडे शिफ्ट झालो। हा ठीक आहे, तुला नंतर फोन करतो। चल। जानू, अगं किती विचार करतेस तू माझा? मलाही तुला भेटावंसं वाटतं, पण हिंमत होत नाहीये ग। कारण तू आता दुसऱ्या कोणाची तरी बायको झालीयस आणि हे मी इमॅजिन नाही करू शकत। हे मी इमॅजिन नाही करू शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।